श्री विठ्ठल रुक्मिणीची कथा. फार पूर्वी 5व्या किंवा 6व्या शतकात पुंडलिक नावाचा भगवान विष्णूचा एक भक्त होता. तो आपली पत्नी आणि आईवडील जानुदेव व मुक्ताबाई यांच्यासोबत दिंडीरवन नावाच्या घनदाट जंगलात राहत होता. पुंडलिक एक निष्ठावान मुलगा होता, पण लग्नानंतर लगेचच तो आपल्या आईवडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या दुःखातून सुटका मिळवण्यासाठी आईवडिलांनी काशीला तीर्थयात्रेला जायचे ठरवले. जेव्हा पुंडलिकच्या पत्नीला हे कळले तेव्हा तिनेही जायचे ठरवले. ती आणि तिचा नवरा घोड्यावर बसून त्याच यात्रेकरूंच्या गटात सामील झाले. मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात असताना ते वृद्ध जोडपे पायी चालत होते. दररोज संध्याकाळी जेव्हा ते रात्री मुक्काम करायचे तेव्हा मुलगा आपल्या आईवडिलांना घोडे साफ करायला आणि इतर कामे करायला भाग पाडायचा. त्या बिचाऱ्या आईवडिलांनी तीर्थयात्रेला जाण्याच्या दिवसाला शाप दिला. लवकरच तो गट महान ऋषी कुकुटस्वामींच्या आश्रमात पोहोचला. तिथे त्यांनी 2 रात्री घालवण्याचे ठरवले. पुंडलिक वगळता बाकी सर्वजण थकले होते आणि लवकरच झोपी गेले. पुंडलिकला मात्र झोप लागत नव्हती. पहाट होण्यापूर्वी त्याने मळके कपडे घातलेल्या सुंदर तरुण स्त्रियांचा एक गट आश्रमात शिरताना पाहिला. त्यांनी जमीन स्वच्छ केली, पाणी आणले आणि स्वामींचे कपडे धुतले. मग त्या आश्रमाच्या आतल्या खोलीत गेल्या आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आल्या व पुंडलिक जवळ जाताना अदृश्य झाल्या. दुसऱ्या रात्री त्याला तेच दृश्य पुन्हा दिसले. पुंडलिक त्यांच्या पाया पडला आणि ते कोण आहेत हे सांगण्याची त्याने त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितले की त्या गंगा, यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत, ज्यात यात्रेकरू स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांमुळेच त्यांचे कपडे मलिन झाले होते आणि तू तुझ्या आईवडिलांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे ते म्हणाले तू सर्वात मोठा पापी आहेस. यामुळे त्याच्यात पूर्णपणे बदल झाला आणि तो सर्वात निष्ठावान पुत्र बनला. आता आईवडील घोड्यावर स्वार होत तर मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या बाजूने चालत असत. आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने मुलगा आणि त्याच्या पत्नीने आईवडिलांना तीर्थयात्रा सोडून दिंडीरवनला परतण्याचा आग्रह केला. एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकाकी असताना त्यांना मथुरेतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली. त्यांना विशेषतः गोपीन, गोपाळ आणि त्यांची प्रेयसी राधा यांच्यासोबतचे त्यांचे खेळ आठवले. ती मृत असली तरी तिला पुन्हा भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. आपल्या दिव्य शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि आपल्या शेजारी बसवले. त्याचवेळी त्यांची राणी रुक्मिणी खोलीत आली. जेव्हा राधा आदराने नतमस्तक झाली नाही तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडीरवनच्या वनात लपून बसली. नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात निघाले. ते प्रथम मथुरेला, नंतर गोकुळाला गेले. तिथे ते गोपीन आणि गोपाळांना भेटले. तेही शोधात सामील झाले. तिच्या शोधात ते गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटी ते दख्खनमधील भीमा किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर पोहोचले. कृष्णाने आपल्या सोबत्यांना गोपाळपुरा येथे सोडले आणि तो स्वतः तिच्या शोधात एकटाच दिंडीरवनच्या वनात शिरला. अखेरीस त्याला ती सापडली आणि त्याने तिला शांत केले. कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकांच्या आश्रमात आले, पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात व्यस्त होता. भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आहेत हे माहीत असूनही आईवडिलांप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण झाल्याशिवाय त्याने देवाला वंदन करण्यास नकार दिला. तथापि त्याने भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी बाहेर एक वीट फेकली. पुंडलिकाच्या आईवडिलांप्रती असलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी झालेल्या विलंबाची पर्वा केली नाही. त्या विटेवर उभे राहून ते पुंडलिकाची वाट पाहू लागले. जेव्हा पुंडलिक बाहेर आला आणि त्याने देवाची क्षमा मागितली व भक्तांसाठी तिथेच थांबण्याची विनंती केली, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले की ते नाराज होण्याऐवजी त्याच्या आईवडिलांवरील प्रेमाने प्रसन्न झाले आहेत. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण विठोबा, विठ्ठल किंवा विटेवर उभे राहिलेले देव म्हणून अस्तित्वात आहेत. धन्यवाद. तसेच आपल्या गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.